आरक्षण आमच्या हक्काचं. 11चा वेळ आहे सर. आम्ही 1 वाजेपर्यंत करू द्या आम्हाला. कसं आमच्या मागण्या समृद्धी जाणवायचं आम्हाला. नागपूरचं त्या गृहमंत्र्याचं नाक दाबलं तेव्हा त्याचं तोंड उघडायला त्यानंच तर आमचं सर मराठा समाजाचं. तो माणूस एकदाही तो गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणूस उपमुख्यमंत्री एकदाही सराटीत येऊन पाहिलं नाही त्या माणसानं सर. पण त्याचं त्या ठिकाणी नाक दाबल्याशिवाय कसं तोंड उघडाल त्याचं. कसं ते वाहन वगैरे अरे आम्हाला मरू द्या असं. हे काय मावळा होऊन आलोय मी. खर्च व्हायला तयार आहे. आज मरायलाच आलोय. आज नाही आमचा मला माहिती आहे एखादा बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण भेटणार नाही. त्यासाठी आज आरपारची लढाई लढायला आलोय आम्ही. नाही 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 सर ऐका तुम्ही आमचं ऐका. आम्ही काय विनाकारण करणार नाही. 11 वाजता आम्ही बसू द्या आम्हाला. ऐका तुम्ही पण आमचं. पण ते जरांगे पाटलांनी जसं सांगितलं आपापल्या गावामध्ये रस्त्यावर तालुका समृद्धीचा आणि तुमच्या गावाचा खूप लांबचा संबंध राहिला ना. माझा तालुका आहे सर. ठीक आहे स्थानिकचे लोक असं नका बोलू सर. काय संबंध म्हणजे असं नका करू. आम्ही पाकिस्तानहून आलो का सर. तुम्ही आता डायरेक्ट काय संबंध बोलायला लागले म्हणल्यावर आम्ही आता अवघड झालंय. मग आम्ही का आत्महत्या करून घ्यावं का आता. पण समजून घ्या. समृद्धीचा आमचा काही संबंध नाही. आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही. आमचं मतदान चालतंय त्या टरबुजाला. आमचं सगळं प्रचार करतो. आमच्या इकडे भाषणं देतो. आमचं मतदान घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. त्यांच्या नावावर मतदान मिळवतो. आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही जाऊ तिकडे पाकिस्तानला. इकडं तुम्ही करू शकता. समृद्धीच पाहिजे. त्या गृहमंत्र्याचा नाक दाबाला समृद्धीच योग्य आहे. असं काय करता सर. आम्ही मारायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही. एवढ्याला म्हणलं शहीद व्हायची तयारी असेल तर चला नाही तर येऊ नका म्हणले. मरणारे जे तयार आहे समाजासाठी त्यांनाच आणलंय. बाकीचे आणलेच नाही. या 3 माय मावल्या या समोर. सर एक मराठा पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे. आता मुस्लिम भाऊ ही सुद्धा मराठा भावांच्या हे बघा हे मारायला तयार आहे. विनंती आहे सहकार्य करावं. कितीक मेले हो हे टकले करून सुद्धा मुसलमानांनी टकले केले आहोत मराठा आरक्षणासाठी. हो कितीक मेले. हो एक विनंती आहे का माननीय मंगेश साहेबांसोबत आम्ही आहोत राहू आणि मनोज जरांगे साहेबांच्या सानिध्यात आम्ही हे करतो. नहीं मेरे को मैं अटक करने के लिए आया ना. दूर की बात है. बंदूक देख लो ना भाई. ऐसा क्या कर रहे हो. गृहमंत्री का आदेश है. गृहमंत्री का आदेश है. ठोक दो जिसको देखेंगे. हम भी पीछे नहीं हटेंगे सर. तुम्ही काय करणार सर. तिथं समृद्धी वाहन फास्ट असतात. समृद्धीचा आमचा काही संबंध नाही म्हणल्यावर आमचा जगूनच फायदा नाही ना. समृद्धी आमचा नाही म्हणता तुम्ही. मग कोणाचा आहे. मराठा हे कोणी धरून आणलेले लोक नाहीये. पैसे देऊन आणलेले लोक नाही. आम्ही कमीच खर्च व्हायच्या हिशोबाने कमी आलोय. आलोच नाही आम्ही जास्त. ते आहे ना छोटे मोठे मराठी तिकडे बसून दिले रस्त्यावर. ऐका तुम्ही समृद्धी नाही. सर समृद्धी आमचा नाहीये का. आहे ना तर काय एकट्या गृहमंत्र्याचा आहे का. नागपूर मुंबई काय. मुंबई नागपूरला न्यायला गृहमंत्र्याचा काय. तो आमचा पण आहे. आमच्या तालुक्यातून गेला ना राव सर. आज काय करताय. समृद्धीचा सर्वांचा आहे. हे सर म्हणतात समृद्धीचा आणि तुमचा काय संबंध म्हणतात. हे बघा हे सर म्हणले संभाजी सर समृद्धीचा तुमचा. आम्हाला पाकिस्तानात नेऊन टाका. गोळ्या मारून सांगितलं आम्हाला ठुले तालुक्यात. आमचं मतदान कशाला ठुले. सरपंच कशाला केलंय शासनानं आम्हाला. समृद्धीचा आमचा काय संबंध नाही. त्या टरबुजाचा गृहमंत्र्याचा काय समृद्धी. इकडे आम्हाला गोळ्या घालायच्या. आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या मारायच्या. परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं. पटतं का सर हे तुम्हाला. अहो मरायलाच तर आलोय ना सर. आज आई बापाला सांगून आलो आईला की वापस येत नसतंय म्हणून पोरग. मराठा आरक्षण तिकडे जरांगे पाटील मरायला तयार आहे ना. आम्ही खुशाल भाकरी खातोय. एसीच्या गाडीत फिरतोय. आम्हाला लाजा वाटायला लागल्या सर. कशाला जगायचं अशा या राज्यात. तोडफोड करून कुरगोडी करायला लागले. निजाम बरे होते सर. निजाम बरे होते. इंग्रज बरे होते. सगळ्यांचं ऐकून घेत होते. हा गृहमंत्री हिटलरशाही वृत्तीचा गृहमंत्री आहे. येऊन सुद्धा पाहिलं नाही जरांगे पाटलांना त्या माणसानं. येऊन सुद्धा पाहिलं नाही. आणि म्हणून आज शेवटची आरपारची लढाई म्हणजे आम्हाला काही गालबोट लावायचं नाही. पण आम्हाला नागपूरकडे जाणारा समृद्धी हायवे 11 ते आम्ही 1 पर्यंत बंद करणार. पूर्ण राज्यात कमी त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे कमी आलोय.
सगळीकडे आंदोलन सगळं चालू आहे सर. तुम्ही इथे फोकस नका करू करू द्या. 8 मराठी मित्रांनी सुसाईड केला हो सर. माझ्या सख्खे मित्र ज्यांच्या लिस्टमध्ये माझ्या सर्वात वर्ष नाव ऐका तुम्ही नाही ऐकत सर. नाही ऐकत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. माननीय मनोज जरांगे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय मनोज जरांगे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सामने पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा, मराठा. एक मराठा. सगळे मराठा आमदार सध्या मोके झालेले त्यांना बोलका करायचे आम्हाला. ते जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना बोलणार आहोत. कारण एकही आमदार 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये बोललेला नाही. त्यांनी ते बोलायला पाहिजे होतं, काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा, सगळे सोयरे हा शब्द का टाकत नाहीत. आणि यांच्या जीवावर डोक्यावर उधळून एकटा छगन भुजबळ त्या ठिकाणी बोलतो विधानसभेमध्ये. आणि आमचे गद्दार मराठी कोणीही बोलायला तयार नाहीत. विधानसभेतल्या मराठा आमदारांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही मराठी समाजाचं ऋण फेडा आणि ती एकनाथराव शिंदेने दिलेली शपथ आहे त्याला एकटं पाडू नका. त्याच्या पाठीमागे सगळेजण उभा राहा आणि मराठा समाजाला त्या सगळे सोयरे हा अध्यादेश काढायला लावा. आमचं आरक्षण कंप्लीट होईल. आम्ही यापासून दूर राहू. आम्हाला काय तुम्हाला त्रास द्यायची इच्छा नाही. आम्ही मुद्दामून कोणाला त्रास देणार नाही. महाराष्ट्राला विटीच देणार नाही. कायमस्वरूपी मराठीने शासनाला मदत केलेली आहे. हीच मदत आम्ही कायमस्वरूपी देणार आहोत. प्राध्यापक चंद्रकांत बराड, छावा संघटनेचा राज्याध्यक्ष. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा, एक मराठा. रिपोर्टिंग करना मोबाईल देतो.
मग टाकलं का टाकतो ना कंट्रोल कर तिकडून पूर्ण पूर्णच कव्हर करावं लागेल हा मग राऊंड मार्क गोल एक हो असं फिरत 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 आणि लगेच टाकून द्यावं लागणार आहे ते लगेच. धरा बरं एक मिनिट जे सरकारने विशेष अधिवेशन घेतलं त्या अधिवेशनामध्ये आमचे सगळे सोयरे हैदराबाद कॅसेट गुन्हे मागे घेणे आता सगळ्यांच्या अनुमतीने राष्ट्रगीत घेऊन आपण महाराष्ट्र प्राप्त करणार आहोत. आणि जे आम्ही आमची मागणीच नव्हती फसव्या आरक्षणाची ते फसवं आरक्षण या सरकारने दिलं. परत एकदा या फडणवीसनी आणि एकनाथ शिंदेने आमच्या विरोधात अपमान केलेला आहे. यांना यांच्या भागात आम्ही निवडणूक दाखवून देऊ. चल आपण आपलं करून घेऊ सर केलेंगे आपण जाईन पुन्हा ते